पवार यांच्या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर शोककुल बंधू खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादा आणि त्यांचं विशेषतः दक्षिण पुण्यावरती असलेलं प्रेम या भागातील वेगवेगळ्या प्रश्नासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देणं आणि या भागातील प्रश्नासाठी न्याय द्यायची भूमिका, विकास निधी द्यायची भूमिका दादांनी नेहमी घेतली. महाराष्ट्रासाठी किंवा पुणे जिल्ह्यासाठी काय केलं हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या भागासाठी देखील दादांनी विकास निधीला कार्यकर्ते उभं करण्याचं काम केलं. आणि म्हणून अशा महाराष्ट्राच्या लोकनेत्याला त्यांचं असं दुर्दैवी जाणं सगळ्यांसाठीच दुःखजनक आहे. आदरणीय दादा हे सर्वसामान्यांचे नेते होते. प्रत्येकाला, पक्षातील कार्यकर्ते असतील, विरोधी पक्षातील कार्यकर्ते असतील, एवाना पत्रकार असतील. कालच लोकमतचे संपादक म्हणजे आवटे सर यांची पिंपरी चिंचवडची श्रद्धांजली सभेतील भाषण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्व घटकांना स्पर्श असणारा, सर्व घटकांमध्ये एक वेगळी छाप असणारा हा लोकनेता आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे. दादांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत, ते अनेक न सांगण्यासारख्या आहेत, शब्दात आपण वर्णन करू शकत नाही अशा आठवणी आहेत. आणि म्हणून आजच्या या दिनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक असतील किंवा समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करणारे लोक असतील, त्यांनी दादांच्या कार्यातून निश्चितपणे धडा घेऊन दादांची वेळेचं नियोजन, प्रशासनावर असणारी पकड आणि समाजाचं आपण देणं लागतो. पण हे शोभेसाठी नाही, राजकारण हे फक्त आपल्याला पदप्रतिष्ठेसाठी नाही, तर ज्या समाजानं आपल्याला प्रतिनिधी म्हणून निवडले त्या समाजाची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे पद आहे. आणि म्हणून ती भूमिका, तो विचार आदरणीय दादांचा आपण घेऊन या पुढच्या जीवनामध्ये आपण मार्गक्रमण